मलाई न घालता अगदी सोप्या पद्धतीने तयार करा खमंग आणि शानदार मेथी मटर मलाईची रेसिपी। तर चला आता सुरुवात करू। 1 वाटी मटर घेतले, वाटाण्याचे दाणे बरोबर 1 वाटी घेतली, पाहू शकता तुम्ही। आणि लगे 1 पेंडी अशी मेथीची घेतली। मेथी मी अगोदर मस्त खुडून घेतली, धुवून घेतली आणि मस्त कपड्यातनी थोडा वेळ सोकू घातली। याचं पाणी सर्व सोकलं आता याला सर्वात आधी कापून घेऊ। हे मेथी जी आहे की नाही, आता मी मस्त बारीक बारीक कापून घेतो आणि मस्त अगोदरच धुवून घ्यायची एकदम चकचक, म्हणजे यातनी पाणी काहीच नाही राहिलं पाहिजे या पद्धतीनं। आता मी याला बारीक बारीक कापून घेतो। आणि तुमच्या इकडे जर एकदम अशी ते बारक्या पानावाली मेथी जर भेटत असेल ना, ते पण तुम्ही नक्की घेतली तरी पण चालते। सहसा ते भेटत तर नाही, पण भेटली तर तुम्ही नक्की घ्या। तर आपण मेथी मलाई न घालता मलाईसारखी मेथी मटरची भाजी बनवू राहिलो, तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही पण। आता हे का दुसऱ्या भांड्यात काढून घेतो। मी जे बारीक मेथी सांगू राहिली की नाही तुम्हाला, एकदम बारीक पानाईवाली असते। आता हे जाडे जाडे पानं आहेत, ते एकदम बारीक बारीक पानं असतात, त्याचीच कस्तुरी मेथी बनते। आपण जे भाजीत टाकतो ना, तर ते बारक्या मेथीपासून कस्तुरी मेथी बनत असते। सर्व मेथी मी अशीच बारीक बारीक कापून घेतो। एकदम बारीक कापायची, जाडसर नाही कापायची आहे आपल्याला, एकदम बारीक बारीक। कारण की आपल्याला मलाईसारखी मेथी मटरची भाजी पाहिजे ना, जेवढी आपल्या एकूण बारीक कापणं झाली मेथी तेवढी बारीक कापून घ्यायची। चारुसले लय वक्तातच भूक लागते। संध्याकाळ झाली की दिवसभर जेव म्हटलं तर जेवत नाही, आणि संध्याकाळच्या पायरी त्याला भूक लागते। आता खाऊ राहिला तो चहा बिस्किट आहे ना रे। लय थकला असेल ना तू, आज दिवसभर घरी होता ना। आता अर्धी मेथी तर मी कापून घेतली, आता अर्धी राहिली, ते पण बारीक बारीक कापून घेतो। चहा आहे रे त्याच्यात नाही, सारे बिस्किटच देऊ राहिला टाकून त्याच्यात नाही। चहा पाहिजे का तुला त्याच्या? चहा देऊ का पाणी देऊ? चहा सरला का त्यातला? मला आता सर्व मेथी होती ना, ते सर्व मी बारीक बारीक कापून घेतली। आता आपण हे मटरचे जे दाणे आहेत ना, म्हणजेच की वटाण्याचे दाणे, तर आता याले मस्त चकचक धुवून घेऊ। कोणी मटर म्हणते, कोणी वटाण्याचे दाणे म्हणते, वटाण्याचे शेंगाचे दाणे म्हणते। वटाणे आपण धुवून घेऊ मस्त। हे मटर जे आहेत ना किंवा वटाण्याचे दाणे जे आहेत ना, तर ते मस्त कधी पण 1-2 पाण्याने चकचक धुवून घ्या या पद्धतीनं। मोठे भांडं घेतलं चालते, मी लहान घेतलं। मोठं भांडं घेतलं तर एकदम पद्धतशीर धुतल्या जातात वटाण्याचे दाणे। वटाण्याचे दाणे मस्त मी धुवून घेतले। आता हे साईडनं ठेवून देतो। 2 कांदे घेतले, लहान मोठा कांदा आहे 2, त्यासाठीच 2 घेतले। तर आता याला मस्त बारीक बारीक कापून घेतो। मागचा पुढचा भाग काढून घेऊ सर्वात पहिले। कायच म्हणते काय जण त्याले, बारीक कापल्या गेला तेवढा बारीक कांदा कापून घ्यायचा, जाडसर नाही ठेवायचा। पद्धतने एकदम बारीक बारीक कापून घ्यायचा आहे। पहा दिसत असेल तुम्हाला, मी हातावर करून दाखवतो तुम्हाला। पासा बारीक करून घ्यायचा। आता हा अर्धा कांदा राहिला आहे, पण मी बारीक करून घेतो। असा जसा मी आता बारीक केला ना तसाच बारीक करून। अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे, बारकी खिसणी घेतली, त्या बारक्या खिसणीने एकदम बारीक खिसून घ्यायचं। म्हणजे तुमच्या घरी जर समजा खिसणी नसेल तर तुम्ही चाकूनही कापला तरी चालते। ते आपल्याला ठेशाचा नाही आहे, हा जो अद्रकचा तुकडा आहे ना, हा ठेशाचा नाही, लसण अद्रक सोबत फक्त वेगळा हा असा खिसून घ्यायचा आहे। नाही तर मग चाकून एकदम बारीक बारीक केला तरी पण चालते। असे तुकडे तुकडे केले तर अद्रकचे तुकडे मस्त बारीक बारीक झाले, म्हणजे खिसणीनं खिसले म्हणून मस्त बारीक बारीक झाले, वेगवेगळे तुकडे झाले। आता लसण काढून घेतो। अशा 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि ते मस्त निवडून घेतो। ज्या सर्व फोत्र काढून घेऊ असे। हा लसण जो आहे की नाही, तर हा आपल्याला अर्जंट असते। आपण मेथी मटरची भाजी बनवू राहिलो तर त्यातनी लसण घेणं आवश्यकच आहे, कारण की त्यानंच आपल्या भाजीची चव आणखीन वाढते। लसण म्हणजे मेथी मटरच्या भाजीतला जीव आहे, त्यासाठी आपल्याला लसणाची आवश्यकता आहे। लसणाचे की नाही असे चाकून असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, जसे मी केले ना तसेच करून घ्यायचे आहेत। आता एका प्लेटीतनी काढून घेतो। आता आपण जे मेथीची भाजी मटर जे बनवू राहिलो, तर त्यातनी आपल्याला हिरव्या मिरच्याची आवश्यकता असते। तर हे हिरव्या मिरच्या एकदम बारीक बारीक कापून घ्यायच्या। आणि तिखट जे आहे ना, तर तुम्ही कमी जास्त करू शकता। मिरच्या इतनी मिरच्या कोणत्या तिखट असतात, कोणत्या कमी तिखट असतात, तर त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त मिरच्या वापरू शकता। हिरव्या मिरच्या एक साईड ठेवून देऊ प्लेट इतनी। आता एक टोमॅटो घ्यायचा, टमाटर मस्त धुवून घ्यायचं। तर टमाटा आहे की नाही एकदम असं बारीक बारीक कापून घ्यायचं।
आणि एवढं लक्षात ठेवायचं आहे, मोठं जर टमाटर असलं तर 1 घ्या आणि लहान जर असतील तर 2 घ्या. आता हे थोडंसं कचवट दिसत असेल तुम्हाला, पण जेवढं पिकेल टमाटर असलं ना तर तेवढी आपली भाजीची जे ग्रेव्ही असते ना ते एकदम भारी होते. तर चला, आपल्याला जे साहित्य पाहिजे होतं ते आपण कापकूप करून घेतलं, म्हणजे जे काप्याचं साहित्य होतं ते कापकूप करून घेतलं. आता आपण भाजभूज करून घेऊ. चूल मस्त पेटवली, आता चुलीवर तावा ठेवून देऊ. 1 मूठ शेंगदाणे घेतले, शेंगदाणे मस्त भाजून घेऊ. आपले शेंगदाणे जे आहेत ना तर शेंगदाणे थोडेसे डागा आल्यासारखे झाले, लगेच त्यातने धने टाकून घ्यायचे. 1 चम्मच धने घेतली मी, त्याच्यावर पांढरे तीळ घ्यायचे 2 चम्मच. 2 चम्मच म्हणजे भाजीचा चम्मच नाही बरं, आपले पोहे खायचा चम्मच आहे, त्या चम्मचनं 2 चम्मच मी आपले तीळ घेतले. तीळ पण मस्त भाजून झाले. 4-5 मिरे घ्यायचे, ते पण टाकून द्यायचे, मस्त भाजून घ्यायचे. तडतड उडू राहिलं म्हणजे आपले मस्त मसाले सर्व भाजून झाले, काढून घेतो. आणि तीळ म्हटलं की एकदमच बातच जरासा जावं लागलं की तडतड तडतड उडतात, लगेच काढून घ्यायचे. तर आपण जे भाजलेलं साहित्य आहे ना तर त्याला थोडंसं थंड होऊ देऊ आणि मस्त बारीक वाटून घ्यायचं. जेवढं बारीक झालं ना तेवढं बारीक वाटून घ्यायचं. जरासं कसं खसखस ठेवायचं नाही याच्यात, मी थोडंसं पाणी टाकून वाटायचं, पण बारीक वाटायचं. पेस्ट मस्त मी बारीक वाटून आणली. आता कढई ठेवू चुलीवर. कढईत मस्त 2 माप तेल टाकून घेतो आणि जेवढं तेल गरम झालं ना तर तेवढं मस्त आपली फोडणी तयार होते. तेलाला मस्त गरम होऊ देऊ. तेल मस्त गरम झालं, जिरं टाकून देऊ. जिऱ्याला मस्त तडतडू देऊ. जिरं मस्त तडतडलं. जिरं तडतडल्याबरोबर आपल्याला टाकायचं याच्यातनी लसण. आपण जो लसण बारीक केला होता ना तो लसण टाकून द्यायचा. नाही तर आपण लय वेळ काय करतो, सर्वात आधी कापलेला कांदा टाकत असतो. आपल्याला कापलेला कांदा न टाकता आपल्याला सर्वात आधी लसण टाकून घ्यायचं आहे, कारण की लसणाले मस्त कलर येऊ याचा आहे. सोनेरी कलर येते लसणाले. आणि कांदा जर आपण टाकला ना तर एवढा सोनेरी कलर येत नाही, आणि जो हा लसणाला कच्चेपणा असते ना तर तो जात नाही. आता त्याच्याच बरोबर आपण अद्रकचे जे असे तुकडे केले होते ना तर ते टाकून द्यायचे. अद्रकचे तुकडे पण मस्त कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसणातला मस्त सर्व कच्चेपणा गेला, असा घमघम वास येऊ राहिला. आता टाकू कापलेला कांदा. नंतर टाकायचा आहे, कधी पण लसण झाल्याच्या नंतरच आपल्याला कांदा कापलेला टाकायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता लसणाले कलर येईल, दिसत असेल तुम्हाला. असाच मस्त लसणाले कलर येऊ द्यायचा, नंतरच कांदा टाकायचा. आता मस्त लालसर कांदा होईपर्यंत परतून घेऊ. कांद्याला मस्त कलर आला. आता लगेच हिरव्या मिरच्या कापलेल्या होत्या ना ते टाकून देऊ आणि एक वेळ मस्त अशा परतून घेऊ. परतल्याच्या नंतर लगेच काय करू, आपण जे मटर काढले होते ना हे दाणे, वटाण्याचे दाणे, हे पण या कांद्यातच टाकून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटं मस्त परतून घेऊ. आणि हे वटाण्याचे दाणे जे आहेत ना याला मस्त हिरवा कलर येते. हिरवा कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे असं तेलातच मस्त. पाच मिनिटं मस्त असं झाकण ठेवून देऊ आणि तेलात मस्त शिजू देऊ वटाण्याचे दाणे. 5 मिनिटं झाले. 5 मिनिटं झाल्याच्या नंतर आता याच्यात मी आपण जे टमाटर कापलं होतं ना ते टमाटर टाकून घेऊ आणि आता मस्त परतून घेऊ. टमाटर कसं ओलं असते तर टमाट्याला पाणी सुटते. आणखीन आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवावं लागेल. हे टमाटर जे आहे ना असं गलगल शिजलं पाहिजे वाफीतनी, त्या हिशोबाने आणखीन 5 मिनिटं झाकून ठेवून देऊ. तर चला 5 मिनिटं झाले आपण टमाटे शिजू घालून. तर टमाटे पण मस्त असे गलगल झाले दिसत असतील तुम्हाला. हे बा असे मस्त टमाटे गलगल होऊ द्यायचे आहेत. आता टाकून आपण याच्यातनी जे साहित्य पाहिजे ते अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची. हे कश्मीरी लाल मिरची पावडर जे असते ना हे जास्त काही तिखट नसते, मस्त कलर येते यानं. आणि आपली जे हे मेथी मटरची जे हे आहे ना मलाईसारखी आपली ही आजची भाजी, तर त्याला आणखी स्वाद येते, आणखीन चवदार लागते. तर त्यासाठी थोडीशी कश्मीर लाल मिरची पावडर असेल तर टाका, नाही तर मग मिरच्याही पण वापरल्या तरी पण चालतात. तर आता सर्व साहित्य आपलं पूर्ण तयार झालं. आता याच्यात टाकू आपण मेथी. जे आपण बारीक बारीक मेथी कापली होती ना तर ते सोडून घेऊ. आता खालीवर परतून घेऊ. मेथीले पाणी सुटते, बाकीची राहिली सुईली ते पण टाकून घेतो. आपण जे मेथी टाकली की नाही कापलेली, तर पाहू शकता तुम्ही पाणी न टाकता एकदम अशी वलसर मेथीची भाजी झाली.
तर अगोदर या मेथीच्या भाजीला असंच शिजू देऊ, याच्यातलं पाणी आटेपर्यंत. कारण की मेथीच्या भाजीतनी थोडासा कळवटपणा असते, तर हा कळवटपणा जायपर्यंत आपल्याला अशीच परतून घ्या लागेल. मेथीची भाजी मस्त हिवाळ्यातच भेटते, एक नंबर. आणि लगे मस्त मटरचे जे दाणे आहेत ना ते पण हिवाळ्यातनी भेटतात. तर चला, थंडी स्पेशल आज बनवून राहिलो आपण मेथी मटरची रेसिपी आजची. तर आपण जे पेस्ट बनवली होती ना, आता हे मेथीच्या वरून टाकून घ्यायची. कारण की सर्व साहित्य मस्त शिजलं आणि आपण जे आता हे पेस्ट बनवली ना, तर हे पेस्ट पण सर्व भाजलेलीच आहे. आता जास्त काही एकदम भाज्याचं काम नाही, भाजीतनी जास्त काही परत्याचं काम नाही आहे आपल्याला. आता सर्व साईडनं परतून घेऊ मस्त. थोडंसं एक घोट पाणी टाकून घेऊ, जास्त नाही टाकायचं, थोड्यासारखं टाकून घ्यायचा. आणि जर तुम्ही पेस्टमध्ये जर पाणी वापरत असाल तर तुम्हाला पाणी टाकायची पण गरज नाही आहे. तर आता मस्त याला एक अशी वाफ आणून घेऊ, म्हणजे एक उकळी आणून घेऊ. तर चला, आता 2 मिनटं फक्त झाकण ठेवू. तर चला मंडळी, आता झाकण पण काढून घेतो. पाहू शकता तुम्ही आपली किती मस्त एकदम भाजी तयार झाली. मलाई न घालता अगदी सोप्या पद्धतीने तयार करून घेतली खमंग आणि शानदार मेथी मटर मलाईची रेसिपी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पाहू शकता किती सारी मस्त अशी भाजी तयार झाली आपली मटरची, म्हणजेच की आपल्या वाटाण्याच्या दाण्याची भाजी आणि मेथी एकच नंबर बनली. तर चला, आता भाजी खाली काढून घेतो, उतरून घेतो. तर मंडळी, बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओत.